हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आता हे जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं, पाय इज इक्वल टू MRT किंवा पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू RT, याच्यावरनं आता आपल्याला मोलर मास काढायचे. प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी काढली की त्याच्यावरनं आपण मोलर मास फाइंड आउट केलं. आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर फाइंड आउट केलं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरवरनं मोलर मास ऑफ सोल्यूट काढलं. आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट केलं, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढलं की त्याच्यावरनं आपण मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट केलं. आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट काढलं, त्याच्यावरनं आपण मोलर मास ऑफ सोल्यूट काढलं. आता ऑस्मोटिक प्रेशर बघतोय, ऑस्मोटिक प्रेशर बघतोय म्हटल्यानंतर आपली जबाबदारीच आहे की आपण त्याच्यावरनं मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करायचे. लेट अस बिगिन विथ फाइंड आउट फॉर फाइंडिंग मोलर मास ऑफ सोल्यूट. बट बिफोर दॅट जरा अजून एक अवोगाड्रोज लॉ ऑफ सोल्युशन जरा एक वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतोय. आणि तो असा आहे की मी सांगितलं ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स, पण त्याच वेळेस मी सांगितलंय की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवा आणि मग पाय आणि नंबर ऑफ मोल्समध्ये रिलेशन दाखवा. त्याचबरोबर काही वेळेस आपल्याला वॅन ऑफ अवोगाड्रोजला अशा पद्धतीने सुद्धा मांडता येतो, जर का एकाच ऑस्मोटिक प्रेशरचे सोल्युशन असतील तर त्यांचे नंबर ऑफ मोल्स सुद्धा सेम असतील, जसं आपण आज बघितलं. आयसोटोनिक सोल्युशनच्या रिव्हिजनमध्ये मी दाखवलं की जर का 0.1 मोलार युरिया सोल्युशन घेतलंय आणि 0.1 मोलार जर का मी सुक्रोज सोल्युशन घेतले तर दोन्ही केसमध्ये 0.1 मोलच घेतलेत 1 लिटर सोल्युशनमध्ये, दोन्ही केसमध्ये, युरियाच्या पण आणि सुक्रोज सोल्युशनच्या पण. आणि त्यामुळे दोन्ही लोकांचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा सेम होतं. म्हणजे दोन्ही सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे, कारण दोन्ही सोल्युशनमध्ये असणारे सोल्यूटचे नंबर ऑफ मोल सुद्धा सेम आहेत. याच लॉजिकनी इथे स्टेटमेंटमध्ये लिहिताना असं लिहिलं जाईल की इक्वल नंबर ऑफ मोल्स आर देअर इन सोल्युशन, देन बोथ द सोल्युशन दे हॅव same osmotic pressure, and if they have same osmotic pressure then those two solution they must be the isotonic solution, no doubt in it. पण मी लॉ सांगण्यासाठी मी दोन सोल्युशनचे नंबर ऑफ मोल कन्सिडर न करता मी ऑस्मोटिक प्रेशर आणि नंबर ऑफ मोल्स मधल्या व्हेरिएशनवर चर्चा केली. मी लॉ मध्ये सांगितलं की नंबर ऑफ मोल्स जर का वाढत गेले तर ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा वाढत जाईल. ओके, थँक्यू. आणि हे असताना परत एकदा लक्षात ठेवा टेम्परेचर आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. आणि मग आपण हे तीन लॉ कंबाईन करून हे जे काही पुढचं सगळं जे ड्रामा तयार केला आहे तो समोर दिसतोय सगळ्यांना. आता पुढे जाऊया आणि बघूया पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू RT. आणि आपल्याला फाइंड आउट करायचंय मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे माझं आता जे इक्वेशन आहे ते आहे पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू R इंटू T. ओके, व्हॉट इज N2? N2 सगळ्यांना माहिती आहे. N2 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ solute and that is equal to mass taken of solute, that is W. mass taken म्हणून W solute म्हटल्यावर 2W2 upon molar mass ऑफ सोल्यूट. परत एकदा मोलर मास म्हणून M, सोल्यूट म्हणून 2, म्हणजे N2 चा फॉर्म्युला झाला W2 अपॉन M2. ही N2 ची व्हॅल्यू इकडे मी पुट केली, मग मला एक्सप्रेशन मिळालं पाय इज इक्वल टू
W2 upon M2 into RT upon V. म्हणजेच M2 is equal to W2 RT upon pi into V upon pi into V. परत एकदा फॉर्म्युला लिहितोय. M2 is equal to W2 RT upon pi into V. प्लीज चेकआउट. सगळे 3 लॉ बघितले. वॅन्ट ऑफ बॉयल्स लॉ, वॅन्ट ऑफ चार्ल्स लॉ, वॅन्ट ऑफ अवोगाड्रोस लॉ, तिन्ही लॉ कंबाईन केले, त्याच्यापासून एक्सप्रेशन तयार केलं. पाय इज इक्वल टू N2 अपॉन V इंटू RT. ते कंबाईन इक्वेशन बोर्डवर लिहिलं, सांगितलं व्हॉट इज N2 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. N2 इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट दॅट इज इक्वल टू मास टेकन ऑफ सोल्यूट W2 अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज M2 दॅट इज W2 अपॉन M2. N2 ची व्हॅल्यू W2 अपॉन M2 इथे N2 च्या जागी पुट केली, V इकडे सरकवलाय म्हणून W2 अपॉन M2 इंटू RT अपॉन V. आणि मग आपल्याला मोलर मास काढायचं म्हणून मोलर मास इकडे शिफ्ट केलं, पाय खाली शिफ्ट केला, म्हणजे M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय इंटू V. पर्यायनी जरा मोठा करून दाखवलाय फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला खाली कॉपी पेस्ट केलाय. थँक्यू. आता एखादा म्हणेल मास्तर 1000 कुठे गेला? अरे 1000 कुठे गेला हा प्रश्न विचारायच्या अगोदर याचा विचार करा की 1000 तिथे फॉर्म्युल्यात मागच्या एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटमध्ये 1000चा जन्म झाला कशासाठी होता? तर 1000 याच्यासाठी जन्माला आला होता कारण तिथे मोलॅलिटी कन्सिडर करत होतो आणि मोलॅलिटीच्या फॉर्म्युल्यात मास ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम आहे आणि आपल्याला दिलेलं मास ऑफ सॉल्व्हंट ग्रॅममध्ये असायचं, म्हणून तिथे आपण 1000नी ॲक्च्युली डिवाइड केलं होतं आणि नंतर तो न्यूमरेटरला आला होता आणि मल्टिप्लिकेशनच्या जागी दिसत होता आपल्याला. पण आता इथे तसा काही विषयच नाही आहे म्हटल्यानंतर इथे 1000 यायचा काही प्रश्नच येत नाही. तरी प्रॉब्लेम सोडवताना आपण योग्य ते कन्व्हर्जन फॅक्टर वापरून करायचा नक्कीच प्रयत्न करू. तत्पूर्वी सगळ्यांनी पुन्हा एकदा नीट ऑब्झर्व करा, फॉर्म्युला नोटिफाय करा, लगेच आपण त्याच्यावरचा प्रॉब्लेम बघणार आहोत. प्लीज गो थ्रू फॉर्म्युला. आणि एक लक्षात घ्या, फॉर्म्युले लिहा, फॉर्म्युले तोंडपाठच असले पाहिजे आणि MCQ सोडवा. त्याच्यावरती मी डिस्कशन घेणारच आहे. तत्पूर्वी प्लीज गो थ्रू द फॉर्म्युला. आता आपण आत्तापर्यंत बघितलेल्या लेक्चरमध्ये आपण याचा विचार केला की मोलर मास ऑफ सोल्यूट M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय इंटू V. M2 is molar mass of solute, W2 is mass taken of solute, R is gas constant, T is absolute temperature, pi is osmotic pressure, V is volume of solution. आता प्रॉब्लेम बघणार आहोत, त्यावरती बेस्ट प्रॉब्लेम नंबर 2.9 we are going to see solved problem 2.9. Solved problem 2.9. आता गिवन बघा, गिवन मध्ये दिलंय प्रॉब्लेमची सुरुवातच टू फाइंड नाही आहे. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे जर का मला टू फाइंड लिहायचं असेल तर मला सांगितले मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करा. म्हणजे W2 का M2 कधी इफ अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग, म्हणजे डिझॉल्व करणारे कोणाला तरी, म्हणजे ऑब्विसली मला सोल्यूटचं मास दिले 0.822 ग्रॅम. W
2 कारण हे मास टेकन ऑफ सोल्यूट आहे. त्यानंतर आपल्याला सांगितलंय की बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम ऑफ सोल्यूट इन 300 मिली डीएम क्यूब ऑफ वॉटर, म्हणजे हे व्हॉल्यूम आहे. आता इकडे व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिलेलं आहे. हॅज अन ऑस्मॉटिक प्रेशर, म्हणजे सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर दिलेलं आहे. पाय इज इक्वल टू 149 mm ऑफ Hg आणि त्यावेळेचं ॲब्सोल्यूट टेम्परेचर दिलंय 298 केल्व्हिन आणि आपल्याला सांगितले फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट. हा प्रॉब्लेम डिस्कस करताना मी इतर अनेक पैलूंवरती चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, एखादा म्हणेल ओ मास्तर हा एन क्यूब m⁴ करा. मूर्ख बाळांनो, तो m मिलीसाठी हे पहिलं लक्षात ठेवा. जर का कोणाच्या मनात हा विचार आलाच तर मूर्ख, नाही तर मूर्ख नाही. तर हा m इंटू डीएम क्यूब म्हणजे हा काय मिली डीएम क्यूब आहे. मिली डीएम क्यूब म्हणजे लिटर, म्हणजे मिली लिटर आहे थोडक्यात. म्हणजे याचा अर्थ हे 300 मिली लिटर आहे. आता ऑब्विसली मोलर मास काढायचं म्हटल्यावर मला या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. एक लक्षात घ्या, RT हा आपल्यासाठी वादाचा मुद्दा नाही आहे, कारण तो 298 केल्व्हिन दिलेला आहे. W2 ग्रॅममध्ये दिले, ठीक आहे. मोलर मासचं जे युनिट आहे त्यात ग्रॅम पर मोल येणार आहे, त्यामुळे ग्रॅम पाहिजे आपल्याला, चांगली गोष्ट आहे. आता आरच्या अनेक व्हॅल्यू आहेत, त्यातली आपण कुठली आरची व्हॅल्यू वापरणार, तर आपण आरची 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्व्हिन ही व्हॅल्यू वापरणार. याचा अर्थ असा होतो की गॅस कॉन्स्टंट हा जो मी वापरणार आहे त्याच्यात जे काही युनिट आले तेच माझ्या गिवनमध्ये त्या टर्मसाठी दिसले पाहिजेत. म्हणजे काय, जर का गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी 0.08206 कन्सिडर करणार असेल तर हे जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम मला लिटरमध्येच लिहावं लागेल, कारण देताना आत्ता मिलीलिटरमध्ये दिलं आहे. म्हणजे पहिलं आपल्याला जे काम करायचं आहे ते असं करायचं आहे की आरची व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे, आणि आरची व्हॅल्यू कन्सिडर केली आहे मी 0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्व्हिन. त्यातलं जे टेम्परेचर आहे ते केल्व्हिनमध्ये म्हणजे टेम्परेचरचं युनिट चेंज करायची गरज नाही आहे. मोलमध्येच असणारे आपल्याला पाहिजे, आणि मोल ग्रॅम पर मोल हे मोलर मासचं युनिट आहे, त्यामुळं इकडेही काही आणि मोलची टर्मिनॉलॉजी आत्ता आपल्याला दिसत नाही आहे कुठे, त्यामुळे तो पण काही चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा नाही आहे. पण आपल्याला जे व्हॉल्यूम पाहिजे ते मिलीलिटरमध्ये दिलं आणि आपल्याला लिटरमध्ये करून घ्यायचं आहे, कारण आरमध्ये आपल्याला व्हॉल्यूमचं जे युनिट आहे ते लिटर दिसतंय. म्हटल्यानंतर आपण जे गिव्हनमध्ये ml लिहिले, मिलीलिटर लिहिले, ते सुद्धा लिटरमध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्याचं कन्वर्जन करणार आहोत 300. नेहमी लक्षात ठेवा,
मिली काढण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं, मिली काढण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं, मिली काढण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं, मिली काढण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच आपलं व्हॉल्यूम आता आलेलं आहे 0.3 लिटर. ओके, आता आपल्या गिवन व्हॉल्यूम सुद्धा लिटरमध्ये आणि आरच्या युनिटमध्ये व्हॉल्यूमला जे रिप्रेझेंट करणारे युनिट आहे ते सुद्धा लिटर हे सेम झालं. पण आता सगळ्यांना दिसतंय ऑस्मॉटिक प्रेशर मिलीमीटर ऑफ मर्क्युरीमध्ये दिलेलं आहे आणि आरमध्ये जे प्रेशरचं युनिट दिले ते ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे. म्हणजे आता मिलीमीटर ऑफ Hg मला ॲटमॉस्फिअरमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऐका, मिलीमीटर ऑफ Hg मला ॲटमॉस्फिअरमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून मी इकडे परत एकदा एक्सप्लेनेशन दाखवतोय, प्लीज बघा. आता सगळ्यांना माहिती आहे की 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 760 mm ऑफ Hg. मग आत्ता मला x ॲटमॉस्फिअर काढायचं आहे. म्हणजे तेव्हा कधी, जेव्हा आपल्याकडे 149 mm ऑफ Hg असणार आहे. म्हणजेच x उत्तर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे 149/760 ॲटमॉस्फिअर. म्हणजे लक्षात घ्या, थोडक्यात आज आपल्याला हे कळलंय की जर का ऑफ Hgचं रूपांतर जर का ॲटमॉस्फिअरमध्ये करायचं असेल तर आपल्याला 760 नी डिवाइड केलं पाहिजे आणि आपण त्याचं रूपांतर ॲटमॉस्फिअरमध्ये केलं पाहिजे. म्हणजेच आता इथे ऑस्मॉटिक प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये येईल 149/760 ॲटमॉस्फिअर. मी लगेच काही त्याचं लगेच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला घेतलेली नाही. ते एकदाच आपण जेव्हा फायनल कॅल्क्युलेशन करू तेव्हा त्याच्यावर चर्चा करू. अजून एक पैलू बोलण्यासारखा आहे, तो म्हणजे V इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिलाय. तुम्ही तर म्हणाल सर तुम्ही मागाशी सांगताना सांगितलं होतं इथलं जे V आहे ते व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे आणि तुम्ही आता सांगताय व्हॉल्यूम ऑफ वॉटर आहे. वॉटर हे तर सॉल्व्हंट आहे. मग इकडे व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट कन्सिडर करताय, तिथे सांगताना व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सांगताय. मग गोलमाल काय? एक लक्षात घ्या, जे आपण सोल्यूट ॲड करणार आहे ते ॲड केल्यामुळे सॉल्व्हंटचं जेवढं व्हॉल्यूम आहे त्यात फारसे बदल होणार नाही आहेत आणि त्यामुळे जे सॉल्व्हंटच्या व्हॉल्यूममध्ये जर का बदल झाले असते तर मला त्या पद्धतीने कन्सिडरेशन्स घ्यावे लागले असते. पण 0.822 ग्रॅम एवढ्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे पाण्याचं व्हॉल्यूम फारसं बदललेलं नाही आहे. म्हणजेच जे सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम आहे तेच सोल्युशनचं व्हॉल्यूम आहे असं आपण या प्रॉब्लेममध्ये कन्सिडर करत आहोत. परत एकदा नीट ऐका, सोल्यूटचं प्रमाण या वॉटर नावाच्या सॉल्व्हंटमध्ये ॲड केल्यावर वॉटरचं व्हॉल्यूम फार मोठ्या फरकाने बदललेलं नाही आहे. त्यामुळं सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम हेच आपण सोल्युशनचं व्हॉल्यूम कन्सिडर करत आहोत. लक्षात घ्या, मी गिवनमध्ये काय काय गोष्टींचा उल्लेख केला आहे, अभ्यास केला आहे ते बघा. मास टेकनबद्दल आपल्याला काहीच डाऊट नव्हता. सोल्यूटच्या व्हॉल्यूम आपल्याला मी या मिलीबद्दल सांगितलं होतं, मिली आणि हे मीटर आहे आणि हे DM³ म्हणजे लिटर आहे म्हणून हे मिलीलिटर आहे. आणि मी सांगितलं होतं की ह्या मिलीलिटरचं रूपांतर लिटरमध्ये करायचं आहे का, त्यासाठी म्हणून मी गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर करणार आहे त्याच्याबद्दल बोललो होतो. आपण जी गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये कन्सिडर करणार आहे ती लिटर ॲटमॉस्फिअर पर मोल पर केल्विन करणार आहे. आणि त्या गोष्टीचा जर का विचार केला तर आपल्याला इकडे सुद्धा लिटर या गोष्टीचा विचार करावा. इकडे जर का लिटर असेल तर इकडे व्हॉल्यूमचं युनिट सुद्धा लिटरमध्ये पाहिजे. म्हणून आपण मिलीलिटरचं कन्व्हर्जन लिटरमध्ये करण्यासाठी 10⁻³ नी मल्टिप्लाय केले, म्हणजेच 1000 नी डिवाइड केलं आणि आता व्हॉल्यूमचं उत्तर आलं 0.3 लिटर.
आरची व्हॅल्यू ऑब्विसली तीच कन्सिडर केलेली आहे. मग आपण ऑस्मॉटिक प्रेशरकडे गेलो ते आपल्याला 149 mm ऑफ Hg दिसते, पण इथे आपल्याला दिसतंय की आरच्या व्हॅल्यूमध्ये जे प्रेशरचे युनिट आहे ते ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे आता आपल्याला ते mm ऑफ Hg सुद्धा ॲटमॉस्फिअरमध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी ते कोरिलेशन लिहिले 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 760 mm ऑफ Hg. हे सगळे कोरिलेशन आपण बघितलेले आहेत. जेव्हा मी तुम्हाला जेव्हा लेक्चरच्या स्वरूपात माझ्याकडनं मी तुम्हाला सेंड करत होतो त्यावेळेस तुम्ही बघितले की त्या स्लाईडमध्ये एक आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये मी फक्त प्रेशर कन्व्हर्जनवरती वेळ घालवला आहे. जेव्हा आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे प्रॉब्लेम बघत होतो तेव्हा या गोष्टीवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि त्यावेळेस या सगळ्या कोरिलेशनमधनं आपल्याला कळलं की जर का लिटर mm ऑफ Hgचं रूपांतर ॲटमॉस्फिअरमध्ये करायचं असेल तर 760ने डिवाइड केलं पाहिजे, आणि म्हणून आपण इथं 760ने डिवाइड केलेलं आहे. आणि आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशर मिळालं इन टर्म्स ऑफ ॲटमॉस्फिअर. टेम्परेचर गिवन आहे 298 केल्विन. आणि आता सगळ्यांचा वापर करून आपल्याला काढायचं आहे मोलर मास ऑफ सोल्यूट. वी नो दॅट ऑब्विसली तर सोल्युशन काढणार आहे, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हॉट वी नो सोल्युशन. We know that. What we know that? We know the formula. What is that formula? M2 is equal to W2 R into T upon what? Pi into V. And now we'll put all the values. What is our W2? W2 is 0.822 gram into R ची value 0.8206 लिटर ॲटमॉस्फिअर. पुढे काय? पर मोल पर केल्विन इंटू टेम्परेचर इज 298 केल्विन अपॉन व्हॉट इज ऑस्मॉटिक प्रेशरची व्हॅल्यू आहे 149 अपॉन 760 ॲटमॉस्फिअर इंटू व्हॉल्यूम दिलंय 0.3 लिटर. सगळ्यांना दिसतंय लिटर कॅन्सल होईल, ॲटमॉस्फिअर कॅन्सल होईल, केल्विन कॅन्सल होईल, आणि आता उरेल 0.822 इंटू 0.08206 इंटू 298 अपॉन हा 760 वर जाईल म्हणजे इंटू इथे 760 पण लिहून टाका अपॉन 149. आणि आपल्याकडे फक्त दोनच युनिट उरलेत, ग्रॅम आणि मोल, म्हणजेच ग्रॅम पर मोल. ऑब्विसली ग्रॅम पर मोल हे कोणाचं युनिट आहे? मोलर मासचं. कॅल्क्युलेशन घरी करा, नोट्स पाठवतोय, नोट्समध्ये सर्व कॅल्क्युलेशन एकदम परफेक्ट केलेत लॉकचा वापर करून. पण तूर्तता सगळ्यांना दिसतंय की 1 2 3 4 चारही नंबरच्या लॉकची ॲडिशन घ्यायची आहे. 0.822 0.08206 298 आणि 760 या 4 नंबरच्या लॉकची ॲडिशन करायची आहे. आणि जो लॉकची ॲडिशन करून जो नंबर येईल त्या नंबरमधून 149च्या लॉगला अजून एक व्हॅल्यू राहिली, एक्स्ट्रीमली सॉरी 149 इंटू 0.3 आहे. 149 इंटू 0.3 पण करून टाका, त्याचं उत्तर 44.7 येईल. आणि या 1 2 3 4 लोकांच्या चारही लोकांच्या नंबरची ॲडिशन करा, त्या लॉगमधून 44.7च्या लॉग सबट्रॅक्ट करा, जे आन्सर येईल त्या आन्सरमधून त्या आन्सरचा अँटीलॉग काढा आणि आन्सर आपल्याला मिळेल 341.6. M2 इज इक्वल टू 341.6 ग्रॅम पर मोल. जर का बोलण्यात आत्ता कुठे कॅल्क्युलेशनबद्दल बोलण्यात गडबड झाली असेल तरी लक्षात घ्या, या 1 2 3 4 चारही नंबरच्या लॉगचे ॲडिशन करणे, जे ॲडिशन करून आन्सर येईल नंबरची का लॉगची, नंबरच्या लॉगची ॲडिशन करणे, त्या नंबरमधून या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून जो नंबर येणार आहे त्या नंबरचा लॉग सबट्रॅक्ट करणे, आणि जो फायनल नंबर उरेल त्याचा अँटीलॉग बघून अशा पद्धतीने आन्सर काढले 341.6 ग्रॅम पर मोल. सर्व काही नोट्समध्ये पाठवतोय, एकदा ऑब्झर्व करा प्रॉब्लेम. आणि प्रॉब्लेममध्ये अनेक विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. प्लीज जमलं तर या बोर्डचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुमच्याकडे. फार महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. आज आपण इथेच थांबतोय. उद्या
एक्सेप्शनवर चर्चा करायची आपल्याला, जे एक्सेप्शन आपल्याला कोलिग्युटिव्ह प्रॉपर्टीसाठी बघायला मिळणार आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्या सर्व गोष्टींचा विचार करू.